रामटेके सरांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर सुनील रामटेके सर हे SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथील मराठी विभागाचे प्रमुख आहेत. सर आपल्याला संशोधनाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे जे मुद्दे असतात, म्हणजे संशोधनचं जे टेक्निक आहे, जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये ते संशोधन असलं पाहिजे. माझ्याकडे जेव्हा शोध प्रबंध येत असतात त्यावेळेस मी बारकाईने पाहत असतो की संशोधनात संदर्भ कसे वापरले गेले, संशोधनात तक्ते आहेत का, आलेख, संदर्भ सूची, परिशिष्टे, मुलाखती, छायाचित्रे यांचा वापर आणि मांडणीच्या संदर्भामध्ये, म्हणजे प्रबंध आल्यानंतर आपण मलपृष्ठापासून तर शेवटच्या पृष्ठापर्यंत कसं जातो, ही जी टेक्निकल तांत्रिक बाब आहे, महत्वपूर्ण बाब आहे, यावर मांडणी करण्यासाठी आदरणीय डॉक्टर सुनील रामटेके सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. या कार्यशाळेचा आयोजक या नात्यानं माझं कर्तव्य समजतो की आदरणीय सुनील रामटेके सरांचा परिचय आपल्या समोर ठेवतो. सर MA मराठीच्या परीक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुणाक्रम सर्वप्रथम म्हणजे मेरिट फर्स्ट आलेले आहेत. त्याबद्दल त्यांना 3 स्वर्ण पदके प्राप्त झालेली आहेत. संशोधनासाठी साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळालेली आहेत. UGCच्या लघुशोध प्रकल्पावर सरांनी काम पूर्ण केलेलं आहे. काही काळ कार्यकारी प्राचार्य म्हणून कळमेश्वर जिल्हा नागपूर इथे ते कार्यरत होते. MPhil PhD चे ते मार्गदर्शक आहेत. सरांचे जे प्रकाशित ग्रंथ आहेत, मराठी व्याकरणातील वादस्थळे, महासूर्य महानाट्य जे आहे, चौदार तळे, सृजन संदर्भ, लढाऊ स्त्रीची कविता, लढाऊ स्त्री दलित साहित्य चर्चा, आधुनिक मराठी कविता, आस्वाद आणि चिकित्सा, पाश्चात्य विचारांचा प्रभाव इत्यादी ग्रंथ सरांचे प्रकाशित झालेले आहेत. सम्यक वार्षिकांचे मागील 17 वर्षापासून सर संपादन करत आलेले आहेत. डॉक्टर अक्षय कुमार काळे गौरव ग्रंथाचेही त्यांनी संपादन केलेले आहेत. अनेक ग्रंथ व नियतकालिकातून सर सतत लिखाण करत असतात. आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये पत्रकार, उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. महासूर्य या महानाट्याचे महाराष्ट्रभर शेकडो प्रयोग झालेले आपण पाहिलेले असतात. सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी स्मिता पाटील पुरस्कारानं सर सन्मानित आहेत. असे आदरणीय डॉक्टर सुनील रामटेके सर, मराठी विभाग प्रमुख, SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथून आपल्या कार्यशाळेमध्ये संशोधनात संदर्भ तक्ते, आलेख, संदर्भ सूची, परिशिष्टे, मुलाखती आणि छायाचित्रे याचा वापर आणि मांडणीच्या संदर्भामध्ये आपण आज मार्गदर्शन करणार आहात. मी आदरणीय डॉक्टर सुनील रामटेके सरांना विनंती करतो की सर आपल्या विषयाची आपण मांडणी करावी. आदरणीय डॉक्टर सुनील रामटेके सर. साहित्याच्या संशोधनामध्ये आपण कसा करून घ्यावा किंवा कसा केला पाहिजे या संदर्भामध्ये अनेक अडचणी विद्यार्थ्यांना असतात, म्हणजे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना असतात, मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांना देखील काही अडचणी असतात. आणि या संदर्भामध्ये आपण अशी जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे, तर याचा उपयोग हाच आहे की काही मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंका दूर व्हाव्या, त्यांचं निरसन व्हावं. कारण यापूर्वीही मी या विषयावर अनेकदा चर्चा केलेली आहे, अनेकदा बोलत असतो आणि त्याच्यामुळे आणि जवळपास माझ्या मार्गदर्शनात 9 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचाही जो काही अनुभव आहे आणि त्यामुळे माझ्या हे लक्षात आलेलं आहे की अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या समोर असतात आणि या सगळ्या अडचणी जरा आधीच आपल्याला माहिती असल्या तर मग संशोधन करताना फारशा अडचणी मग निर्माण होत नाही. आणि म्हणून या विषयावर बोलावं असं मी देखील विचार केला, कारण इतर अनेक विषय आहेत, सगळ्यांनी विभागलेले आहेत. त्यामुळे संशोधन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण एक प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की संशोधन म्हणजे काय, संशोधन कशासाठी करायचं आणि त्या संशोधनातून मी काय देणार आहे किंवा या संशोधनाचं फलित काय, असे प्रश्न आपण संशोधन करत असताना स्वतःला जर विचारले
तर मला असं वाटतं की आपली दिशा या संदर्भामध्ये स्पष्ट होऊ शकते. कारण इंग्रजी जो शब्द आहे रिसर्च, त्याला आपण संशोधन हा पर्याय दिलेला आहे. आणि रिसर्च म्हणजे पुन्हा तपासून पाहणे, पुन्हा शोध घेणे. तर हा पुन्हा शोध घेणे, पुन्हा पुन्हा शोध घेणे, असा त्याचा एक अर्थ आपण लावू शकतो. आणि म्हणून या संदर्भात संदर्भ जे आपण देत असतो हे या मूळ शब्दाशी खूप निगडीत आहे. पुन्हा पुन्हा शोध घेणे, रिसर्च करणे, या संकल्पनेशीच आपण जे संदर्भ ग्रंथामध्ये देत असतो, म्हणजे प्रबंधामध्ये देत असतो, नोंदवत असतो, त्याच्याशी खूप जवळचा संबंध याचा आहे. कसा जवळचा संबंध आहे, तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विश्वसनीयता हा या संबंध आपल्या संशोधनाचा मूलभूत असा पाया असतो. विश्वसनीयता, विश्वसनीयतेच्या आधारावरच हे सगळं संशोधन आपलं उभं राहत असतं. आणि जेव्हा आपण एखादा विषय अभ्यासाला घेत असतो, कारण त्या विषयामध्ये आपल्याला काही अडचणी असतात. खर तर अडचणी निर्माण न होताही बरेच विषय घेतले जातात, स्वीकारले जातात. आणि संशोधनच आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे की त्याच्यासाठी विषय हवे असतात सगळ्यांना. पण मूळ संकल्पना ही आहे की आपल्याला आपला अभ्यास करत असताना, म्हणजे एकूण साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला जर काही अडचणी जाणवत असतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी काही समस्या निर्माण होत असतील, तर त्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून मग आपण संशोधनाचा विषय करत असतो आणि त्याच्यावर मग संशोधन आपण करत असतो. तो त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला संशोधन करायचं असतं. एक खूप लोकप्रिय वाक्य आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, गरज ही शोधाची जननी आहे. आता गरज ही शोधाची जननी आहे हे वाक्य जसं विज्ञानाच्या संशोधनाला लागू पडतं, तसंच ते इतर संशोधनाला सुद्धा लागू पडणार आहे. विज्ञानाचं संशोधन हे लोकांच्या फार जवळचं असतं, उपयोगाचं असतं, तात्काळ त्याचा उपयोग होतो. पण साहित्याचं संशोधन हे सर्वसामान्यतः ते असा तात्काळ त्याचा उपयोग आपल्याला करून दाखवता येत नाही. आणि म्हणून या संशोधनाकडे काहीस दुर्लक्षितपणानं बघितलं जातं, किंवा या संशोधनाचा उपयोग काय या दृष्टीनं सुद्धा या संशोधनाकडे बघितलं जात असतं. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की हे संशोधन कमी महत्वाचं असतं. हे संशोधन मराठी साहित्याचं किंवा कलेच्या संदर्भामध्ये केलं जाणारं जे काही संशोधन आहे, ते संशोधन हे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणार असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणार असतं, कारण त्याच्यातून अनेक सिद्धांत जन्माला येत असतात. कलेच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात, नवनव्या विचारांच्या प्रवृत्ती प्रकारांच्या संदर्भामध्ये आपल्याला नवी मांडणी करता येते. आणि त्याच्यामुळे आपलं भावविश्व जे आहे, भावजीवन जे आहे, ते समृद्ध होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आणि म्हणून या संशोधनाची मौलिकता ही तेवढीच आहे. पण असं असलं तरी साहित्याच्या संशोधनामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की सगळ्यात एक मोठा दोष या संशोधन करणाऱ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला दिसतो. तो कोणता? तर जेव्हा आपण आपल्या सगळ्या संशोधनाच्या अभ्यासाची मांडणी करत असतो, तेव्हा ती मांडणी करत असताना जे संदर्भ आपण घेत असतो, त्या संदर्भांची आवश्यकता आपल्याला किती आहे. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्रबंधाच्या तुमच्या अभ्यासासाठी संदर्भ आवश्यक असतात, संदर्भांसाठी प्रबंध आवश्यक नसतो. संदर्भांसाठी प्रबंध आपल्याला लिहायचा नसतो. पण आपण बघतो की प्रबंध बघितला कुठलाही, तर त्या प्रबंधांमध्ये संदर्भांची जंत्रीच्या जंत्री असते. आता ही जंत्री का असते प्रबंधामध्ये संदर्भांची? कारण
पूर्वापार चालत आलेले काही प्रबंध आपण हाताळत असतो आणि ते बघत असतो आणि मग खूप रेफरन्सेस द्यायचे, खूप संदर्भ द्यायचे, असं काही संशोधकांच्या डोक्यामध्ये असतं. पण मला असं वाटतं की हे आधी डोक्यातून सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. कारण आपल्या अभ्यासाकरता आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला संदर्भांची गरज असते. संदर्भ चांगला आहे, एखाद्याचं मत खूप मस्त आहे, छान आहे, ते आपल्याला भावलं म्हणून आपण ते घेतलंच पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. कारण त्याची गरज असेल तर तुम्ही घ्या. आणि खूप मोठे मोठे संदर्भ, पानपानभर संदर्भ आपण बघतो, दीड दीड दोन दोन पानांचे संदर्भ दिलेले असतात आणि त्याच्यानेच सगळी जागा ही भरलेली असते. तर मला असं वाटतं की ते करणं योग्य नाही. कारण त्याच्यामुळे काय होतं की आपल्या विश्वसनीयतेला तडा जातो. आपल्या एकूण कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले जाऊ शकतात. मग अशा वेळी आपलं जे संशोधन आहे ते दुय्यम दर्जाचं ठरू शकतं. त्याला त्याची मौलिकता संपुष्टात येऊ शकते. तर म्हणून जे संदर्भ, जी साधनं आपण घेत असतो संदर्भांची, ती आपण खूप गंभीरपणे तपासून घेतली पाहिजे. ती कशी गंभीरपणे तपासून घेतली पाहिजे? तर जे संदर्भ आपण निवडणार आहोत किंवा घेणार आहोत, आपल्या वाचनात आलेले आहेत, त्या सगळ्या संदर्भांची विश्वसनीयता किती आहे? त्या विश्वसनीयतेला कुठेतरी तडा जाऊ नये हे आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. विश्वसनीय म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो का? कारण आता एक मागच्या वेळेस मी टीव्हीवरच एका प्रसिद्ध डॉक्टरची मुलाखत बघितलेली होती आणि त्याने एका अमेरिकन जर्नलमध्ये असं सांगितलं, लिहिलं होतं, रिसर्च पेपर लिहिला होता की भारतामध्ये सगळ्यात पहिली ब्रेन सर्जरी झालेली आहे. ब्रेन रिप्लेसमेंट किंवा ट्रान्सप्लांटेशन याची सर्जरी भारतामध्ये पहिल्यांदा झालेली आहे, भारत खंडामध्ये. आणि ती कोणी केली? तर ती शंकराने केली, म्हणजे गणपतीला हत्तीचं मुंडकं लावलेलं. जर असा रिसर्च पेपर तो अमेरिकन प्रसिद्ध रेप्युटेड जर्नल मध्ये छापून येतो, तो छापून आलेला होता आणि तो स्वतः, तो जो डॉक्टर होता ज्यांनी तो सगळा रिसर्च केलेला होता, त्याला पण खूप हसू आवरत नव्हतं. कारण त्यांनी ते मांडणी केलेली होती आणि मुलाखत देताना त्याला स्वतःलाच हसू आवरत नव्हतं. यावरून आपण लक्षात घ्या की अशा पद्धतीचं जर रिसर्च आपण करायला गेलो, त्याची विश्वसनीयता काय? त्यांनी कोणते संदर्भ दिलेले असतील? पौराणिक संदर्भ दिलेले असतील, पुराणातले संदर्भ दिलेले असतील, त्याला वैद्यकीय आधार किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार. तरी सुद्धा आपण एक बघतो आपल्या अवतीभोवती सगळीकडे आपण पाहतो की आपण काहीतरी लिहितो आणि मग ते कुठेतरी छापून येतं, कोणीतरी ते छापतं सुद्धा. तर मुद्दा तो नाही, ते कुणी प्रकाशित केलं म्हणून ते अगदीच योग्य आहे, बरोबर आहे असा एक समज करून घेण्यातही खूप अर्थ नसतो. तर ही जी विश्वसनीयता आहे ना, ती आपण स्वतःच तपासून बघितली पाहिजे. ती स्वतः का बघितली पाहिजे? कारण आपल्याला आपलं जे संशोधन आहे ते अधिक व्यवस्थित, अधिक नेटकं, अधिक सुंदर, अधिक चांगलं, अधिक प्रभावी आणि विश्वसनीय व्हावं या दृष्टीनं आपण आपली मौलिकता तपासून बघण्यासाठी म्हणून आपल्याला त्या संदर्भांची विश्वसनीयता तपासून बघणं आवश्यक आहे. जी विधानं आपण उद्घृत करतो आहोत, त्या विधानं देण्याची जी काही पद्धती आहे, ती पद्धती कशी आहे? ती खरंच योग्य आहे की नाही, तार्किक आहे की नाही, बुद्धिनिष्ठ आहे की नाही, किंवा केवळ कल्पनेच्या बाबींवर, कल्पनेच्या भराऱ्या घेऊन त्याची मांडणी केलेली आहे. साहित्यामध्ये शेवटी कल्पनेला महत्वाचं स्थान आहेच, नाही असं नाही. परंतु त्या जेव्हा आपण साहित्याचं सुद्धा संशोधन करतो तेव्हा ते संशोधन हे वस्तुनिष्ठ पद्धतीने करत असतो. आलं का लक्षात? वस्तुनिष्ठ पद्धतीने जेव्हा आपण संशोधन करत असतो तेव्हा त्या संशोधनाला एक आधार असणं
गांभीर्य असणं हे खूप आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे साहित्याचं जरी संशोधन हे साहित्य जरी लिहिलेलं कल्पनारम्य असलं, प्रतिभेच्या पातळीवरचं असलं, तरी सुद्धा संशोधन करत असताना, त्याचा विचार करत असताना, म्हणजे काव्याचा विचार करत असताना, नाटकाचा विचार करत असताना आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करावा लागत असतो. आणि त्याच्यामुळे ती जी संदर्भ साधनं आपण देणार आहोत, जिथून कुठून आपण रेफरन्सेस घेणार आहोत, त्याची अद्ययावतपणा, ते किती अद्ययावत आहे, किती आधुनिक आहे, अलीकडचं आहे. कारण आता बरेचदा असं होतं की आपण जेव्हा अभ्यास करत करत पुढे 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 जात असतो, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पूर्वी आपण मांडलेलं जे काही मत असेल, ते मत कालांतरानं आपलं बदलत असतं. म्हणजे आपल्या मतांमध्ये सुद्धा अनेकांच्या, आपल्याच काय अनेकांच्या मतांमध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं असतं, बदल झालेला असतो. आणि हा बदल तो नंतरच्या आपल्या लेखनामध्ये नोंदवत असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मोठ्या लोकांची पण आपण उदाहरण देऊ शकतो. महात्मा गांधी असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी प्रारंभीच्या काळामध्ये मांडलेली मतं असतील आणि त्यांनी अखेरच्या टप्प्यामध्ये मांडलेली मतं असतील, तर आपण कोणत्या मतांना अधिक प्राधान्य दिलं पाहिजे, तर त्यांनी त्यांच्या प्रगल्भतेच्या काळात अधिक नंतरच्या काळामध्ये मांडलेली जी काही मतं असतील त्या गोष्टींना अधिक महत्वपूर्ण स्थान दिलं गेलं पाहिजे. आपण राजकारणात पाहतो की नाही की आंबेडकरांची काही मतं म्हणजे जी पूर्वीच्या काळातली होती, अगदी सुरुवातीच्या, अशा मतांचा आधार घेऊन काही लोक त्यांच्या मतांचा गैरप्रचार करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. असं होतं. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं नंतर बदललेलं जे मत आहे किंवा नंतरच्या काळामध्ये आलेलं शेवटच्या काळामध्ये आलेलं जी मतं आहेत ती आधारभूत प्रमाणभूत मानली पाहिजे. आता आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर दलित नाट्य संमेलनाचं जेव्हा अध्यक्षपद आपले दत्ता भगत यांनी भूषवलं होतं, मला वाटतं तिसरं किंवा तिसऱ्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन होतं. आणि त्या अध्यक्षपदाच्या अध्यक्ष भाषणामधून त्यांनी सांगितलं होतं की मराठी नाटकाचे जे जनक आहेत मराठी रंगभूमीचे, ते त्यांनी तृतीय रत्न हे महात्मा फुले यांचं पहिलं मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक म्हणून तृतीय रत्नाला आपण मान्यता दिली पाहिजे. कारण आतापर्यंत विष्णुदास भावेंच्या सीता स्वयंवर या नाटकाला का पासून मराठी रंगभूमीचा प्रारंभ मानला जात होता. पण दत्ता भगतांनी सांगितलं की विष्णुदास भावे हे त्यांचं नाटक पहिलं नाटक नाही, तर महात्मा फुलेंचं तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक. पण कालांतराने त्यांचं मत बदललं आणि आता अलीकडे त्यांचं एक मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की दुसऱ्या एका नाटकाचा उल्लेख केला आणि हे मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक असं त्यांनी म्हटलं. आणि आधुनिक विचारसरणीचं नाटक म्हणून महात्मा फुलेंचं नाटक हे पहिलं नाटक ठरतं असं त्यांनी मत मांडलेलं आहे. म्हणजे दत्ता भगतांचं जे सुरुवातीला त्यांनी इतके दिवस ज्या मताची बाजू लढवली होती, ते मत नंतर कालांतराने त्यांनी बदललेलं आहे. हे अभ्यासांती होतं आणि आपण सतत अभ्यास करत राहतो, त्याच्यामुळे त्या अभ्यासातून आपल्याला अनेक नव्या गोष्टी, आणि हे कसं येतं तर हे संशोधनातून येतं. तुम्हाला संशोधन करावं लागतं आणि संशोधनातून आपली मतं आपण आपली मतांमध्ये परिवर्तन होतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण रेफरन्सेस देतो किंवा संदर्भ देत असतो तेव्हा त्याचा अद्ययावतपणा हा सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो संदर्भ किती अधिकृत आहे हे सुद्धा आपण तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे कुणी उठावं, काहीही लिहावं आणि मग त्याला आपण संदर्भ म्हणून त्याचा उल्लेख करायचा आणि मग ते आपल्या संशोधनाचा तो आधार व्हावा असं नाही. ते अधिकृत असलं पाहिजे. ती अधिकृतता आपण तपासून बघितली पाहिजे. अनेक बाबतीमध्ये ती अधिकृतता आपण तपासून बघू शकतो. त्यानंतर त्या संदर्भाचा ची व्याप्ती किती आहे, त्याचा आवाका किती आहे, काय आहे, त्या लेखक कसा आहे, त्या लेखकाचं एकूण लेखन कसं आहे आणि त्या लेखकाने मांडलेली जी काही इतर मतं आहेत ती कशी आहेत, ती प्रभावी ठरलेली आहेत का, साहित्यात त्यांना
त्या क्षेत्रामध्ये काही मान्यता प्राप्त झालेली आहे का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याची जी मांडणी आहे, त्याची जी शैली आहे, त्यात किती सच्चेपणा आहे, त्यात किती खरेपणा आहे, हे आपण बघितलं पाहिजे. आणि हे जर आपण तपासून बघितलं नाही तर मला असं वाटतं की आपला घोळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणतंही पुस्तक आपल्या हाती लागलं आणि त्या पुस्तकाचा जर आपण संदर्भ द्यायला लागलो तर तसं करून चालणार नाही. एखादं पुस्तक फार प्रचारकी असतं आणि किंवा त्याचं स्वरूपच असं वरवरचं असतं. त्या लेखकाला त्याचा व्यासंग नसतो. काही खूप तपशिलात जाऊन, खोलात जाऊन, गांभीर्यानं त्याचा विचार केलेला नसतो. अशा संदर्भ साधनांचा वापर आपण खरं तर टाळायला पाहिजे. त्याच्यासाठी जी जी काही गोष्टी आवश्यक असतात ते सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे लेखकाची पात्रता कशी आहे, ते पुस्तक, तो ग्रंथ प्रकाशन संस्थेने कोणत्या म्हणजे ती प्रकाशन संस्था सुद्धा दर्जेदार आहे की नाही. बरेचदा स्वतःचं पुस्तक स्वतःच काढतात लोक, छापून घेतात. काही प्रकाशक पैसे घेऊन पुस्तकं छापून देतात. तर त्या प्रकाशन संस्थेलाही काही दर्जा आहे की नाही. एखाद वेळेला प्रकाशन संस्था फार कमी महत्वाचं, त्यांचं नाव नसेल, पण त्यांनी एखादा मौलिक संदर्भ ग्रंथ जर प्रकाशित केला असेल तर मात्र नुसतं प्रकाशन संस्थेचा दर्जा बघूनच चालेल असं नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेच्या आवाक्यात, आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये किती बसतात, कशा येतात, हे सुद्धा आपण तपासून बघण्याची आवश्यकता आहे. आणि ते तपासून बघत असताना आपल्याला आपली परिपक्वता, म्हणजे संशोधकामध्ये हा गुण असला पाहिजे की आपण त्या दृष्टीनं परिपक्व असलं पाहिजे. आपल्याला त्याचा सारासार विवेक करता येणं गरजेचं आहे. आता हा झाला मुद्दा की संदर्भ साधनं आपण कशी घ्यावी, म्हणजे संदर्भ साधनांची गुणवत्ता ही आपण कशी ठरवावी, हे तर महत्वाचंच आहे. पण मग ही संदर्भ द्यावीत कशी, इथपासून सुरुवात होते. म्हणजे आपण जेव्हा संशोधन लेखन कसं करायचं, प्रबंधाचं लेखन करणं सुरुवात कशी करावी, इथपासून प्रश्न निर्माण होतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. आणि मग संदर्भ देताना तो संदर्भ द्यायचा कसा, तो संदर्भ कसा मांडायचा, त्याची मांडणी कशी करायची, हे देखील फार गंभीर ही गोष्ट असते. आता पहा, संदर्भ आणि टिपा किंवा तळटिपा असा शब्दप्रयोग आपल्या सगळ्यांच्या कानांवरून गेलेला असतो. आता तळटिपा देण्याची जी काही पद्धत आहे ती आता अलीकडच्या काळामध्ये फारशी राहिलेली नाही. पूर्वीच्या लेखनामध्ये अशा प्रकारच्या तळटिपा दिल्या जातात. तळटीप म्हणजे काय, तळ म्हणजे खाली, आणि जे पृष्ठ असतं, पुस्तकाचं जे पान असतं, त्याच्या खाली जिथे आपण आपला मजकूर संपतो, त्या संपलेल्या मजकुराच्या खाली एक आडवी रेष टाकून त्या ठिकाणी खाली एक टीप दिलेली असते, तिला म्हणतो आपण तळटीप. म्हणजे वर आपण मजकुरामध्ये जो काही उल्लेख केलेला असेल त्या उल्लेखाच्या संदर्भामध्ये काही अधिकची माहिती तुम्हाला द्यायची असेल, अधिकची माहिती जर तुम्हाला पुरवायची असेल तर ती माहिती तुम्ही त्या तळटिपेमध्ये देऊ शकता. पण व्हायचं काय की टंकलेखन करत असताना ते किती जागा सोडायची वगैरे हे सगळे मुद्दे खूप असायचे. पण तरी सुद्धा तेव्हाच्या काळामध्ये तळटीप देण्याची ही पद्धत होती. आता अलीकडच्या पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये अशा पद्धतीने तळटीप देण्याची पद्धत हळूहळू कमी झालेली आहे. आपण प्रबंधामध्ये पण देखील पाहतो की खरं म्हणजे संगणकावर आपण टाईप करत असतो, त्याच्यामुळे ते आता सहज शक्य झालेलं आहे खाली तळटीप साठी जागा सोडणं. पण त्याच्यात खाली एक आडवी रेष, मजकुराच्या खाली आडवी रेष देऊन नंतर संदर्भ क्रमांक टाकून ती तळटीप द्यावी लागते. आता टिपा म्हणजे संदर्भ, या आपण प्रकरणाच्या शेवटी देत असतो. आलं लक्षात? प्रकरणाच्या शेवटी हे सगळे संदर्भ देतो कारण आपल्याला जो काही मजकूर आहे लिहिलेला आहे त्या मजकुरामध्ये काही बाधा, म्हणजे वाचत असताना काही बाधा उत्पन्न होऊ नये म्हणून आपण ही सोय स्वीकारलेली असते की प्रकरणाच्या शेवटी जर इथे
परिच्छेद एक तुम्ही लिहिताय आणि त्याच्यामध्ये एखादा रेफरन्स, एखादा संदर्भ तुम्हाला द्यायचा असेल तर तिथे एक आकडा टाकायचा आणि तो आकडा प्रकरणाच्या शेवटी लिहून तिथे मग संपूर्ण संदर्भ टाकायचा, अशी पद्धत आपण स्वीकारलेली आहे. ही साधारणतः योग्य अशा प्रकारची पद्धत आहे. त्याच्यामुळे कुठलंही वाचत असताना आपल्याला रसविघ्न होत नाही किंवा बाधा उत्पन्न होत नाही असं आपण म्हणू शकतो. सलग आपण वाचत जातो आणि जर काही आपल्याला वाटलं की हा जो संदर्भ दिलेला आहे तो योग्य आहे की नाही, तो आपण तपासून बघू शकतो की कुठल्या पुस्तकातला आहे, काय आहे. आता याच्यामध्ये यामध्ये सुद्धा एकवाक्यता नसते, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक संशोधक आणि त्यांचे मार्गदर्शक काय करतात तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने काहीतरी केलेलं असतं. तर आता हे असं करू नये. तर हे जे आपण प्रकरणांच्या शेवटी संदर्भ देत असतो ना, त्याची एक पद्धत लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण लेखकाचं नाव द्यायचं असतं, ग्रंथकाराचं नाव. त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा आपण इथे जो काही आकडा टाकू तो पहिला संदर्भ असेल. त्या पहिल्या संदर्भाच्या समोर ग्रंथकाराचं नाव, लेखकाचं नाव, त्याच्यानंतर त्या पुस्तकाचं, ग्रंथाचं नाव म्हणजे स्वल्पविराम देऊन लेखकाचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा, त्याच्यानंतर लेखकाचं नाव लिहायचं, ग्रंथाचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा स्वल्पविराम द्यायचा, त्याच्यानंतर जो काही प्रकाशन विषयक माहिती असेल म्हणजे तो प्रकाशनाचा काळ असेल किंवा काही हे असेल तर ते सुद्धा आपण लक्षात घेणं म्हणजे ते लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खंड असेल म्हणजे एखादा पुस्तक 2 खंडांमध्ये प्रकाशित झालेलं असेल, 3 खंडांमध्ये प्रकाशित झाले असेल तर तो खंड क्रमांक सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रंथकाराचं जे नाव आहे ते ग्रंथकाराचं नाव कसं लिहायचं तर पहिल्यांदा त्याचं नाव लिहायचं या संदर्भामध्ये. लेखकाचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर त्यांचं आडनाव लिहायचं, अशी एक पद्धत आहे. आणि प्राध्यापक किंवा डॉक्टर हे शब्दप्रयोग या संदर्भामध्ये अजिबात करण्याची आवश्यकता नाही, ते करूच नाही. कारण त्याच्यामुळे आणखीन समस्या निर्माण होतात. काही प्राध्यापक असतात, काही डॉक्टर असतात, पण ते लिहायचं नसतं संदर्भांमध्ये. पण बहुतांश प्रबंधांमध्ये मी बघितलेलं आहे की प्राध्यापक, डॉक्टर हे सरसकट लिहितात, पण तसं लिहू नये. आधी स्वतः त्या लेखकाचं नाव, त्याच्यानंतर त्याचं आडनाव, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा, त्याच्यानंतर ग्रंथाचं नाव लिहायचं, त्यानंतर त्यामध्ये हस्तलिखित जे काही असतं म्हणजे ते त्याला अधोरेखित करण्याची पद्धत. अधोरेखित करायचं म्हणजे काय, म्हणजे आपण जेव्हा प्रबंधामध्ये आपण जेव्हा हाताने लिहितो तेव्हा ते आपलं जे हस्तलिखित आहे त्याला अंडरलाईन करायचं, म्हणजे अधोरेखित करायचं. म्हणजे टाईप करणाऱ्याला लक्षात येतं की हे इटॅलिक्स मध्ये घ्यायचं आहे. ते म्हणजे आडवे टाईप जो असतो की नाही, तिरपे अक्षर, त्याला इटॅलिक्स, इंग्लिशमध्ये आपण इटॅलिक्स मध्ये म्हणतो. तर ती खूण आहे. म्हणजे अधोरेखित केलं की ते टाईप करणाऱ्याला समजतं की हे इटॅलिक मध्ये घ्यायचं आहे. तर ते जे नाव आहे ते इटॅलिक्स मध्ये घ्यायचं आहे. ते मुद्रणाची खूण आहे. आणि देवनागरीमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते तिरपे अक्षर आता उपलब्ध झालेले आहेत. आणि त्याच्या पुढे मग स्वल्पविराम द्यायचा. त्याच्यानंतर संपादक असतील किंवा भाषांतरकार असतील तर त्याची पण नोंद स्वल्पविरामानंतर तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे संपादक असं पूर्ण न लिहिता स वर अनुस्वार द्यायचा, पा लिहायचा आणि टिंब द्यायचं, म्हणजे संपा एवढं त्याचा संक्षेप करणं. किंवा भाषांतरकार असेल तर भाषा शावर अनुस्वार करून पुढे टिंब द्यायचं, म्हणजे भाषांतरकार हे आपल्याला लक्षात येतं. त्याचं संक्षेपीकरण असं करून मग त्याचं तुम्हाला नाव हे करता येतं. त्याच्यानंतर एकाहून अधिक जास्त त्याच्या समजा जर आवृत्त्या निघाल्या असतील
तर त्या आवृत्त्यांचा त्या ठिकाणी आपण उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. कारण एकेका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघत असतात आणि नवीन नवीन आवृत्ती जेव्हा निघते तेव्हा त्या आवृत्त्यांमध्ये बदल होत असतो, पृष्ठ क्रमांकांमध्ये सुद्धा बदल होत असतो. त्याच्यामुळे आवृत्तीचा उल्लेख करणं खूप आवश्यक असतं. आणि जर सुधारलेली आवृत्ती असेल तर आ म्हणून तुम्ही त्याचं संक्षेपीकरण करू शकता, सुधारित आवृत्ती असं संक्षेपीकरण करायचं. आणि ती आवृत्ती कधी प्रकाशित झालेली आहे त्याचं वर्ष, ते त्या ठिकाणी प्रसिद्धीचा जो काळ आहे, त्या गावाचं नाव प्रसिद्धीचं स्थळ आहे त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. म्हणजे नागपूर असेल, मुंबई असेल, कुठून प्रकाशित, मुद्रण दुसऱ्या ठिकाणून केलं असेल आणि प्रकाशित दुसऱ्या ठिकाणून केलं असेल तर तेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण मुद्रणाचा संबंध नाही पण प्रकाशनाचा संबंध असतो. त्याच्यानंतर जो काळ आहे, इसवी सन वगैरे जे काही असेल ते सुद्धा पूर्ण दिनांक ते लिहिण्याची आवश्यकता आहे. जर वर्तमानपत्राचा जर तुम्ही संदर्भ घेत असाल तर त्याच्यामध्ये पूर्ण दिनांक, तारीख टाकावी लागते. आणि ती तारीख टाकल्याशिवाय तुम्हाला, कारण तो वर्तमानपत्र रोज निघत असतं त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला तारखेचा उल्लेख करणं गरजेचं असतं. आणि खंड प्रकाशित वेगवेगळे खंड असतील ग्रंथाचे तर ते आवश्यक असेल तर त्या खंडांचा सुद्धा उल्लेख तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्वल्पविराम तर प्रत्येक याच्या नंतर देणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर पृष्ठांक देणं खूप आवश्यक आहे. तर नुसतं प्रूव्ह करून टिंब दिलं तरी त्याचं संक्षेपीकरण होतं. प्रूव्ह करून टिंब द्यायचा आणि त्याच्या समोर पृष्ठांक लिहायचे. म्हणजे 1, 2, 3 जे काही ज्या पृष्ठावरून तुम्ही ते स्वीकारलं असेल, घेतलं असेल तर ते लिहिणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला संदर्भ देता येऊ शकतात. त्या अशा पद्धतीने आपल्या ग्रंथांमध्ये म्हणजे प्रकरणाच्या शेवटी आपण संदर्भ देऊ शकतो. आणि हे जे संदर्भ आहेत ते संदर्भ योग्य पद्धतीने देणे गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आवृत्ती कोणती आहे, म्हणजे अनेकदा आवृत्त्या बदलत असतात आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत असतात. तर ते जे संदर्भ आपण देतो तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपण प्रकरणांच्या शेवटी अशा पद्धतीचे संदर्भ देतो तेव्हा एक गोष्ट लक्षात, आता ते लिहायचं कसं, म्हणजे समजा जर एखाद्या पुस्तकाचं नाव आपण लिहिलेलं आहे, समजा थिअरी ऑफ लिटरेचर हे पुस्तक आहे रेने बेलेकचं, तर त्यांचं नाव आधी लिहायचं, म्हणजे ऑस्टिन वॉरिन आणि रेने बेलेक. तर हे नाव आधी येईल, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा, मग थिअरी ऑफ लिटरेचर, मग स्वल्पविराम दिल्यानंतर पुन्हा ते कुठून प्रकाशित झालेलं आहे, त्या गावाचं नाव, त्या शहराचं नाव तिथून द्यायचं, त्याचं प्रकाशन वर्ष द्यायचं, त्याच्यानंतर पृष्ठ क्रमांक द्यायचा आणि इथे आपलं एवढं दिलं की मग ते अधिकृत होऊन जातं तो संदर्भ. आणि हाच संदर्भ जर तुम्हाला परत मांडायचा असेल, हाच संदर्भ जर तुम्हाला पुन्हा द्यायचा असेल, याच पुस्तकातला संदर्भ पुन्हा द्यायचा असेल तर नुसतं 2 आकडा टाकायचा आणि 2 आकडा टाकल्यानंतर तत्रैव आणि तत्रैव लिहिल्यानंतर ते स्वल्पविराम देऊन पृष्ठ क्रमांक टाकून द्यायचा. म्हणजे तुम्ही त्याच पुस्तकातलं जे आहे, जो संदर्भ आहे तो तुम्ही स्वीकारलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर मग आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकातला तुम्ही संदर्भ घेतला असेल तर ते त्या पुस्तकाचं पूर्ण नाव, म्हणजे याच पद्धतीने आता मी पूर्वी सांगितलं त्या पद्धतीने की लेखकाचं नाव, ग्रंथाचं नाव, प्रकाशन वर्ष, पृष्ठ क्रमांक वगैरे या सगळ्या क्रमाने लिहायचं. पण त्याच्यात डॉक्टर किंवा प्राध्यापक लिहिण्याची आवश्यकता नाही, ते लिहू नये, ते टाळायचं. पण आता हा तिसरा जो संदर्भ आपण घेतला असेल वेगळ्या पुस्तकाचा, तर तो लिहिल्यानंतर परत तुम्हाला पूर्वीच्या पुस्तकाचा संदर्भ जर द्यायचा असेल, रेने वेलेकच्या पुस्तकाचा, तर मग तुम्ही काय लिहिणार, पुन्हा पुस्तकाचं नाव लिहिणार का? पुन्हा पुस्तकाचं नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला नुसतं ऊनी लिहिणं
गरजेचं आहे. उनी म्हणजे उपर निर्दिष्ट याचं ते संक्षेप आहे, संक्षेपीकरण आहे. तर नुसतं उ करून टिंब नी करून टिंब असं दिलं आणि त्याच्यानंतर पृष्ठ क्रमांक टाकला तरी ते लक्षात येतं की हे यावरच्या पुस्तकाचं म्हणजे रेने वेलेक यांच्या पुस्तकाचं थिअरी ऑफ लिटरेचरचं हे हा संदर्भ आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे संदर्भ देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला सगळ्या पद्धतीने असे संदर्भ आणि हा दुसरी गोष्ट एक महत्वाचं म्हणजे अलीकडे आपण इंटरनेटचा वापर करतो. मराठीमध्ये सुद्धा काही संदर्भ आपण इंटरनेट वरून वगैरे घेऊ शकतो. ते फार उपलब्ध नाही आहेत, पण तरी सुद्धा जर घ्यायचे झाले तर त्याचे सुद्धा संदर्भ आपण इंटरनेटवरचे हे आपण घेऊ शकतो आणि ते सगळे संदर्भ आपण कसे द्यायचे तर त्याचं एक फार सोपं हे आहे की इंटरनेटवर आता वेबसाईट वगैरे सगळ्या दिलेल्या असतात आणि तुम्हाला त्याचा उल्लेख सहजतेने करता येतो, पण तारीख टाकणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही तो संदर्भ कधी घेतला इंटरनेटवरून, कसा घेतला तो टाकण्याची आवश्यकता आहे. ती तारीख जी काही त्याच्यावर असेल तर ती तारीख सुद्धा तुम्हाला बघण्याची आवश्यकता आहे आणि तो जो संदर्भ आहे पण त्याच्यावर तुम्हाला उल्लेख करण्याची आवश्यकता आहे की तो संदर्भ जो तुम्ही घेतलेला आहे तो कुठून घेतलेला आहे, तो इंटरनेटवरून घेतलेला आहे याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो देता येतो. ती काही अवघड गोष्ट आता राहिलेली नाही. तर अशा पद्धतीने साहित्याच्या संदर्भामध्ये म्हणजे प्रकरण जेव्हा आपण पाडतो त्या प्रकरणाच्या शेवटी अशा प्रकारची संदर्भ सूची संदर्भांची यादी एक देणं गरजेचं आहे. हे झालं प्रकरणाच्या नंतरचे संदर्भ. पण प्रकरणाच्या शेवटी जी काही आपण सूची देत असतो म्हणजे शेवटी पूर्ण प्रबंध झाल्यानंतर एक संदर्भ सूची आपण देत असतो. त्या संदर्भ सूचीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते कसं द्यायचं म्हणजे ती संदर्भ सूची आपली कशी असावी. तर त्या संदर्भ सूचीचा पण आपण विचार करत असताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ती संदर्भ सूची आकार विल्हे पद्धतीची असावी. आणि या संदर्भ सूचीमध्ये म्हणजे शेवटी जी आपण मोठी एक संदर्भ सूची प्रकरणाच्या शेवटी जोडत असतो की आपण खूप अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास परीक्षकांना दिसावा याच्यासाठी ते दाखवण्यासाठी म्हणून आपण एक संदर्भ सूची जोडलेली असते. तर त्या संदर्भ सूचीमध्ये आडनाव पहिल्यांदा लिहिण्याची पद्धत आहे. आलं लक्षात. म्हणजे या प्रकरणांच्या शेवटी जे आपण संदर्भ देतो त्या प्रकरणांच्या शेवटी दिलेल्या संदर्भामध्ये आपण पहिलं नाव आणि नंतर आडनाव अशी लिहिण्याची पद्धत आहे आणि नंतर ग्रंथनाव. तर जी मोठी जी संदर्भ सूची आहे त्या संदर्भ सूचीमध्ये आडनाव आधी लिहायचं आणि नंतर मग त्यांचं नाव लिहायचं अशी पद्धत आहे. तिथे सुद्धा प्राध्यापक किंवा डॉक्टर असतील, ते असतातच सगळे लोक, पण ते लिहिण्याची आवश्यकता नाही. प्राध्यापक डॉक्टर लिहिण्याची गरज नाही. त्या ठिकाणी पृष्ठ क्रमांक लागतच नाही कारण पृष्ठ क्रमांकाचा संबंध सुद्धा येत नाही. तर अशा पद्धतीने ती यादी आपल्याला तयार करावी लागते आणि आकार विल्हे पद्धतीने ती यादी करायची असते. आता आकार विल्हे शब्द आल्याबरोबर आपण घाबरतो, म्हणजे सगळे मराठी लोक घाबरतात की किती भयंकर शब्द आहे आकार विल्हे. पण त्यांना आपण सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर ते अल्फाबेटिकली असते आकार विल्हे म्हणजे. तर ते पटकन कळतं सगळ्यांना की कारण इंग्रजी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने येत असते सगळ्यांना. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने अल्फाबेट्स असतात ABCD त्याप्रमाणे आपली जी बाराखडी आहे, आपली जी वर्णमाला आहे मराठीची त्याच्यानुसार आपण पहिला अ पासून अ आ इ ई अशा पद्धतीने पुस्तकांचा किंवा आपल्या लेखकांच्या नावाचा पण एकच पद्धत कोणती ठेवायला हवी. म्हणजे जर तुम्ही ग्रंथनाम आधी घेत असाल पण पद्धत अशीच आहे की लेखकाचं नाव आधी घ्यायचं आणि म्हणजे त्यांचं आडनाव आणि नंतर मग ग्रंथनाम अशी पद्धत जर आपण वापरली तर ती सुटसुटीत आणि योग्य आहे, सोयीची आहे. पण जी पद्धत आपण वापरणार आहोत ती पद्धत शेवटपर्यंत कायम राखावी. मधातच मग असं नाव मग
पहिलं नाव आधी मग आडनाव आधी असं करून चालत नाही. एक पद्धत ही कायम शेवटपर्यंत आपण टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. तर मला असं वाटतं की हे फक्त छोटे छोटे मुद्दे आहेत, परंतु या गोष्टी संशोधकांना अडचणीच्या ठरतात, माहीत नसतात आणि त्याच्यासाठी म्हणून खूप अडचणी निर्माण होतात आणि मग ती एकवाक्यता दिसत नाही परीक्षकांना आणि त्यांना लक्षात येतं की ही संशोधनाची शिस्त या विद्यार्थ्याला नाही. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय आणखीन काही मुद्दे आहेत. ते मुलाखत. मुलाखत ही एक आपल्या साहित्याच्या संशोधनामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. मुलाखतीच्या संदर्भामध्ये काय होतं की लेखक जिवंत असेल आणि त्या लेखकांचा जर आपण अभ्यास करणार असू तर आपण साधारणपणे त्यांची मुलाखत वगैरे आपण घेत असतो. तर लेखकाची मुलाखत घेत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की लेखक हा खूप मोठा असतो आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने आणि त्याच्याबद्दल खूप सन्मानाची भावना आपल्या मनामध्ये असते, म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये असते आणि ही सन्मानाची भावना ठेवून आपण त्यांना प्रश्न विचारत असतो. पण होतं काय की आपल्याला आपलं काम काय आहे? आपलं काम पत्रकारासारखं असतं, लक्षात घ्या. म्हणजे टीव्हीवर आपण पाहतो की नाही, पत्रकार खूप खोचक पद्धतीने राजकारणी लोकांना वगैरे प्रश्न विचारतात आणि मग त्याच्यामुळे ते चिडून चिडून उत्तरं द्यायला लागतात. तर आपणही थोडस त्यांचा या तंत्राचा आपण वापर करणं, कारण मी स्वतः पत्रकार राहिलेलो आहे, मला माहिती आहे. तर या तंत्राचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आपण लेखक जे सांगतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतोच अर्थातच, पण त्याशिवाय सुद्धा आपण त्यांना काही असे प्रश्न विचारायचे की जेणेकरून त्यांना कुठेतरी त्यांना ती गोष्ट लागेल आणि मग ते आणखीन उसळून खोलात जाऊन काहीतरी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतील, म्हणजे आपल्याला काहीतरी नवं त्यांच्याकडून काढून घेता येईल. अशा पद्धतीने आपण ती मुलाखत घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीचे प्रश्नावली आपण तयार करायला पाहिजे. काही प्रश्न आपण बरेचदा काय होतं की बंदिस्त प्रश्नावली आपण तयार करतो, प्रश्न आधी त्यांना पाठवून देतो लेखकांना आणि मग ती उत्तरं तयार करून ठेवतात आणि ती आपल्याला देतात, असंही होतं. किंवा एखाद वेळेला आपण टेप रेकॉर्डर घेऊन जातो आणि मग त्यांचं सगळं बोलणं रेकॉर्ड करतो, प्रश्न विचारून विचारून आणि मग ते करतो. कोणत्याही प्रकारे केलं तरी हरकत नाही, परंतु काय आहे की त्याची जी काही विश्वसनीयता आहे, म्हणजे तुम्ही घेतलेली जी मुलाखत आहे ती मुलाखत घेतल्यानंतर, ती मुलाखत पूर्ण झाल्यानंतर ती मुलाखत लिहून काढली पाहिजे आणि लिहून काढल्यानंतर त्या लेखकाकडे आपण जायचं आणि त्या लेखकांना ती मुलाखत दाखवायची, त्यांना ती वाचू द्यायची आणि वाचल्यानंतर त्या सगळ्या मुलाखतीच्या शेवटी त्यांची सही किंवा आणि त्यांचे शिक्का असेल तर ते घेणं गरजेचं आहे. म्हणजे ती मुलाखत अधिकृत होत असते. म्हणजे तुम्हाला कोणी असं म्हणू शकत नाही, म्हणजे आज जर तुम्ही ती एखादी मुलाखत घेतलेली आहे आणि तुम्ही त्या प्रबंधाच्या शेवटी परिशिष्टांमध्ये ती मुलाखत टाकलेली असेल तर ती मुलाखत अधिकृत आहे कशावरून? तुम्ही ती घेतलेलीच आहे असं कशावर? एखाद वेळेला म्हणजे तुम्ही मुलाखत घेतली आणि लेखक गेले, लेखक राहिलेच नाही कारण त्यांचं वय जास्त असतं. आपण संशोधन करत असताना मोठे वयाने ज्यांनी भरपूर लेखन काम काय केलेलं आहे अशाच लोकांचा विचार करत असतो आपल्या संशोधनामध्ये आणि अशा वेळेस मग त्याची अधिकृतता राहते की यांनी हे विधान खरंच केलेलं आहे का? तर ती अधिकृतता येण्यासाठी म्हणून त्या लेखकाची सही त्या मुलाखतीच्या नंतर आपण घेणं गरजेचं आहे आणि नंतर ती मुलाखत आपण ती प्रकाशित करावी. शक्यतो त्यांची सही सुद्धा त्या ठिकाणी आता संगणकामुळे सगळं शक्य झालेलं आहे. त्यांची सही सुद्धा आपल्याला छापता येऊ शकते त्याच्यामध्ये. तर ही अधिकृतता निर्माण होते. आपल्या संशोधनाला अधिकाधिक अधिकृत आणि मौलिक करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. याच्यासाठी कारण काय की इतकं संशोधनावर अलीकडच्या काळामध्ये आक्षेप घेतले जातात आणि त्याच्यामुळे ही अधिकृतता निर्माण होणं आणि आपण खूप व्यासंगातून खूप बारकाईने परिश्रमाने हे काम केलेलं आहे, हे सुद्धा आपण त्यांना लक्षात आणून देऊ शकतो आपल्या याच्यातून. तर अशा पद्धतीने मुलाखत ही जी गोष्ट आहे ती, आणि ती मुलाखत आपण
शेवटी परिशिष्टामध्ये जोडली पाहिजे. त्या मुलाखतीतले काही संदर्भ आपण प्रबंधामध्ये वापरले पाहिजे. नुसती मुलाखत घेतली आणि टाकून दिली आणि त्याचा एकही संदर्भ जर तुम्ही त्या प्रबंधामध्ये जर उपयोगात आणला नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्या मुलाखतीला सुद्धा काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. तर या गोष्टींचा वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही आलेख आणि तक्ते. खर तर मराठी साहित्यामध्ये अशा गोष्टींची फार आपल्याला गरज पडत नाही. मी इतके सगळे प्रबंध पाहिले पण माझ्या दृष्टीला असे फारसे आलेख आणि तक्ते काही माझ्या नजरेत च्या टप्प्यामध्ये आलेले नाही. पण जर आपल्याला आपलं संशोधन हे अधिकाधिक अधिकृत, अधिकाधिक सुस्पष्ट, अधिकाधिक नेटकं करायचं असेल तर अशा पद्धतीने काही तक्ते आपण देऊ शकतो. जसं सामाजिक शास्त्रचे लोक किंवा विज्ञानाच्या संशोधनामध्ये त्यांना आकृत्यांची खूप आवश्यकता पडते. तर आपल्याला काही आकृत्यांची अशी आवश्यकता नाही. परंतु जर काही आपल्याला तक्ते तयार करता येत असतील तर त्या तक्त्यांचा वापर आपण नक्की करावा. आणि कारण त्याच्यामुळे काय होतं की एक नेमकेपणा निर्माण होतो, सुटसुटीतपणा निर्माण होतो. ते तक्ते दिल्यामुळे एखादी गोष्ट समजण्यासाठी खूप लवकर मदत होत असते. आणि लगेच आपण ते बघितल्यानंतर, म्हणजे तक्ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की याच्यातून यांना काय म्हणायचं आहे. आणि ते तक्ते हे तुमच्या विवेचनाशी सुसंगत असले पाहिजे. तुम्ही जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीशी ते सगळे तक्ते सुसंगत असायला पाहिजे. आणि हे सुसंगत असताना, म्हणजे हे करत असताना तुम्हाला आणि रेखीवपणा, ते तक्ते मांडत असताना तुम्ही आकडेवारी देत असाल तर त्या आकडेवारी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींशी सुसंगत असली पाहिजे. पण अशा फार गोष्टींची गरज नाही. काही आलेख तुम्ही निर्माण करू शकता. म्हणजे गणितीय भूमितीय पद्धतीने आपण काही आलेख तयार करू शकतो. त्या आलेख म्हणजे त्या आलेखांवरून तुम्हाला कमी जास्तपणा किंवा काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतात. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ जर तुम्हाला काही हे मांडायचं असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, साहित्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने, म्हणजे मराठी साहित्यामध्ये कादंबरीचा जो काही एक पूर्ण पट मांडायचा आहे तो तुम्ही मांडलेला आहे. पण मग याचा हा आलेख कसा आहे, ऐतिहासिक कादंबरी असेल किंवा सामाजिक कादंबरी असेल, म्हणजे कोणत्या कादंबऱ्या अधिक प्रमाणामध्ये लिहिले गेलेले असतील, तर असे आलेख तयार करून तुम्हाला ते मांडणं चटकन, म्हणजे ती गोष्ट परीक्षकांच्या किंवा वाचकांच्या लक्षात आणून द्यायला फार लवकर मदत होते. म्हणजे आकृतीमधून आपण पटकन लक्षात येतं की नाही, म्हणजे एखादं चित्र, आकृती म्हणजे एखादं चित्र, तर त्यावरून आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे खूप वाचत बसण्यापेक्षा त्या आकृतीवरून आपल्याला पटकन लक्षात येतं. त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या आकृत्या म्हणजे आलेख तयार करणं, कारण त्याच्यामुळे जी माहिती आहे तुम्हाला जे सांगायचं आहे ते अगदी नेमकेपणाने लक्षात येऊ शकतं. आणि तुलनात्मक अभ्यासामध्ये या गोष्टीचा फार मोठा वापर केला जाऊ शकतो. तौलनिक अभ्यासामध्ये तुलनात्मक पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो, बरेचदा तर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की अनेक संशोधकांनी, अनेक त्यांच्या मार्गदर्शकांनी असे विषय दिलेले असतात की एकाच मराठीतलेच काही लेखकांची आपसात तुलना केलेली बघायला मिळालेली. हे अत्यंत चुकीचं आहे. तौलनिक साहित्याभ्यास हा पूर्णतः स्वतंत्र विषय असतो आणि दोन वेगवेगळ्या भाषा किंवा दोन वेगवेगळे प्रांत अशा भिन्न प्रकारच्या साहित्याचं तशा पद्धतीने अभ्यास होत असतो. पण असे दोष आपल्या मराठीच्या संशोधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, त्यांना PhD पण प्राप्त झालेली आहे, म्हणजे त्याचा कोणी विचारच केलेला नाही असं लक्षात येतं. तर हे आपण टाळावं. म्हणजे आकृत्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन गोष्टींमधली तुलना ही याची मांडणी आपल्याला करता येऊ शकते. त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या आलेखांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर आपण करू शकतो. आणि अशी जरी आपल्याकडे फार पद्धत रुजलेली नसली तरी ती नव्या संशोधकांना रुजवता येणं शक्य आहे. त्याच्यामुळे सुस्पष्टता निर्माण होते. नेमकेपणाने जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, मांडायचा आहे, तो अगदी योग्य पद्धतीने
पोहोचवता येतं. त्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन जे आहे ते तुम्हाला नेमक्या पद्धतीने, नेटक्या पद्धतीने करता येऊ शकतं. आणि विषयांमधला जो काही संबंध आहे, परस्पर संबंध, तो सुद्धा परीक्षकांच्या, वाचकांच्या लक्षात आणून देता येऊ शकतो. म्हणजे एखादी कृती पूर्ण न करता ते एक आलेखाच्या माध्यमातून त्याचं उत्तर तुम्हाला मांडता येऊ शकतं. इतकं त्याचं सूचकता या सगळ्या आलेखांमध्ये असते आणि या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे. तर या संदर्भामध्ये आपण ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण काय आहे की जे काही आणि परिशिष्ट, शेवटी महत्वाचा मुद्दा जो आहे की तो परिशिष्ट आपण जी देत असतो ती परिशिष्ट वेगवेगळी 1, 2, 3, 4 अशी परिशिष्ट तुम्ही मांडू शकता. त्या परिशिष्टांमध्ये तुम्ही छायाचित्र टाकू शकता. त्या परिशिष्टांमध्ये तुम्ही त्या लेखकांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या वेगवेगळ्या, त्यांच्यावर जी काही समीक्षा आलेली असेल, जितके काही लेख आलेले असेल, त्या सगळ्या गोष्टींची एक सूची, यादी तुम्ही जोडू शकता. किंवा संदर्भ साधनांची काही आणखी वेगळी तुम्हाला यादी जोडायची असेल, काही विषयांची यादी जोडायची असेल, शब्दांची यादी जोडायची असेल, तर काही ती सुद्धा तुम्ही त्या परिशिष्टांमध्ये जोडू शकता. अशा प्रकारे जी प्रत्यक्ष प्रबंधामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही वापरलेल्या नाहीत किंवा ज्याचा उपयोग तुम्हाला विवेचनामध्ये झालेला नाही, अशा अनेक तपशिलांची माहिती तुम्ही परिशिष्टांमध्ये देऊ शकता. ही परिशिष्ट त्याच्यासाठी असतात की तुम्हाला अधिकची माहिती तुम्हाला या परिशिष्टांमध्ये मांडता येऊ शकते. आणि जर काही लेखक आपण घेत असू, म्हणजे एखादा लेखक तुम्ही अभ्यासाला घेतलेला असेल, तर त्या लेखकांचे कोणते ग्रंथ तुम्ही अभ्यासाला घेतायत त्याची एक आधारभूत ग्रंथसूची सुद्धा प्रबंधामध्ये जोडणं खूप आवश्यक असतं. बरेचदा या चुका करतात लोक की ती आधारभूत ग्रंथांची यादी जोडत नाही आणि फक्त संदर्भ सूची वगैरे जोडलेली असते. तर आधारभूत ग्रंथ कोणते आहेत त्यांची, म्हणजे ज्या पुस्तकांचा तुम्ही विवेचनासाठी सगळा अभ्यास करण्यासाठी वापरलेले आहेत, त्यांची एक यादी स्वतंत्रपणाने आधारभूत ग्रंथसूची म्हणून जोडायला पाहिजे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. छायाचित्रांचा वापर अधिक करू नये प्रबंधामध्ये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बरेचदा सजावट करण्यासाठी म्हणून आपण बरेचदा छायाचित्र वापरली जातात आणि खूप आकर्षण असतं मुलींना की अशी छायाचित्र लेखकाची वगैरे वेगवेगळी छायाचित्र खूप असतात आणि त्याच्यामुळे आकर्षणापोटी ती छायाचित्र लावून आपण प्रबंध सजवावा अशा पद्धतीची भावना त्यांची असते, पण ते चुकीचं आहे. अशी छायाचित्र वापरू नये. एखाद्या लेखकाचा जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर मुखपृष्ठाच्या नंतर जेव्हा आपण पान उघडतो तेव्हा एखादं त्याचं छानसं छायाचित्र असेल तर ते वापरू पण शकता एखाद वेळेला. पण अशी काही अधिकची छायाचित्र जर तुम्हाला द्यायची असतील तर त्या छायाचित्रांचा वापर तुम्ही परिशिष्टांमध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने या सगळ्या संशोधनाकडे आपण बघितलं पाहिजे. शेवटी साहित्याचं जे काही संशोधन आहे ते संशोधन कसं असतं, ते जरी साहित्य हा जरी रसग्रहणाचा भाग असला तरी सुद्धा संशोधन हे वस्तुनिष्ठ पद्धतीने करावं लागत असतं. आणि संशोधन वस्तुनिष्ठ पद्धतीने करावं लागतं याचा अर्थ त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ सुस्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे कविता असेल तर त्या काव्याचा अर्थ तुम्हाला लागतो की नाही, ही कविता कशी आहे त्याचं नेमकं स्पष्टीकरण त्या कवीने त्या कवीला नेमकं काय म्हणायचं आहे त्याच्यातून ते स्पष्ट होतं की नाही याचं विश्लेषण तुम्हाला करणं गरजेचं आहे. समीक्षा ही वेगळी गोष्ट आहे, संशोधन ही वेगळी गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समीक्षेमध्ये आपल्या समीक्षकाच्या मताला सुद्धा खूप महत्व असतं, पण संशोधनामध्ये आपल्या मताला फार महत्व नसतं. आपलं मत तितकं महत्वाचं नसतं जितकं त्याच्यावर इतर लोकांनी मांडलेली मतं आपल्याला विचारात घ्यावी लागतात आणि त्यांच्या मतांचा लेखाजोखा हा आपल्या विवेचनाचा विषय असतो. बरेचदा माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपण जेव्हा एखाद्याचं मत घेतो आधाराला, ते मत तो संदर्भ टाकल्यानंतर आपण आपलं मत टाकतच नाही.
मी खूपदा असं प्रबंधांमध्ये पाहिलेलं आहे की संदर्भ दिला की मग ते त्यांचं काम झालं संशोधकाचं आणि ते मग सोडून देतात, त्याच्यानंतर पुढे काही लिहितच नाही. असं करू नये. संदर्भ तुम्ही एखादा घेतलेला आहे तर त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही 4 संदर्भ मांडलेले असतील तर किंवा प्रत्येक संदर्भानंतर तुमचं मत काय आहे त्या संदर्भावर हे यायलाच पाहिजे. त्याचं विश्लेषण त्याची चर्चा तुम्हाला संशोधक म्हणून करावीच लागेल. ती केली पाहिजे आणि इतरांच्या मतांची चर्चा केल्यानंतर आपण आपलं मत सुद्धा मांडलं पाहिजे. नुसतं इतरांच्या मतांची चर्चा गोळाबेरीज केलं म्हणजे संशोधन झालं असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या मताला सुद्धा महत्व आहे, पण ते केव्हा इतरांच्या मतांची चर्चा केल्यानंतर, म्हणजे पूर्वसुरींच्या मतांची चर्चा केल्यानंतर, या सगळ्यांच्या विचारांची गोळाबेरीज आणि मग आपलं मत त्याच्यावरून आपल्याला ठरवावं लागतं, निष्कर्ष मांडावे लागतात आणि हे सगळं गोळीबंद पद्धतीने करणं गरजेचं आहे. जे काही रेफरन्सेस आपण देणार आहोत, संदर्भ आपण देणार आहोत, ते मी सांगितले त्या पद्धतीने एका शिस्तीमध्ये देणं गरजेचं आहे. अन्यथा त्या संशोधनाला फार महत्व राहत नाही. ते संशोधन कोणी गांभीर्यानं घेत नाही, त्या संशोधनाची चर्चा होत नाही. कारण जर अशा म्हणजे वरवरचे संशोधन साधनं आपण वापरली आणि वरवरचं सगळं काम केलं तर ते संशोधन मौलिक कसं होणार आहे? तुम्हाला त्या संशोधनामधून निश्चित पद्धतीने काहीतरी देता आलं पाहिजे, काहीतरी वेगळं देता आलं पाहिजे, काहीतरी नवं देता आलं पाहिजे. हे याचा प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की मला हा जो विषय दिलेला होता या संदर्भातला, तर त्या संदर्भात माझं विवेचन मी अगदी घड्याळ लावून ठेवलेलं आहे आणि वेळेत मी पूर्ण केलेलं आहे असं मला वाटतं. जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर आपण मला चर्चा करावी, आपण बोलूया त्याची. सर नमस्कार, आवाज येतोय माझा? हॅलो. हो हो, नमस्कार, बोला. हा बोला बोला, सर, नमस्कार. संदर्भ सूचीच्या संदर्भात आपण आता बोललात. आपण प्रबंधाच्या शेवटी जेव्हा संदर्भ सूची देतो आणि प्रत्येक प्रकरणाच्या नंतर सुद्धा एक संदर्भ सूची देतो, मग प्रबंधाच्या शेवटी संदर्भ सूची देणं गरजेचं वाटतं का? अर्थात प्रबंधाच्या शेवटी जी संदर्भ सूची काय असतं की म्हणजे बरेचदा काय होतं, प्रबंधाच्या शेवटी जी आपण संदर्भ सूची देत असतो त्या सूचीमध्ये न वापरलेले सुद्धा बऱ्याच पुस्तकांची यादी तुम्हाला देण्याची सोय असते. आलं लक्षात? म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्या पुस्तकाचा वापर केलेला नाही पण त्या विषयाच्या संदर्भामध्ये ते पुस्तक उपयुक्त असतं, तुम्हाला नाही गरज वाटली तुमचं विवेचन करत असताना, तुम्ही त्याचा संदर्भ घेतला नाही. संदर्भ आपण प्रकरणामध्ये जे काही संदर्भ आपण आपल्या विवेचनामध्ये देत असतो ते कशासाठी देतो, तर आपला मुद्दा स्पष्ट व्हावा याच्यासाठी. बरोबर आहे? आपल्या मुद्द्याला अधिक बळकटी यावी, आपला मुद्दा अधिक रेखीव पद्धतीने आपल्याला मांडता यावा आणि त्याला एक आधार मिळावा पूर्वसुरींचा, म्हणून आपण संदर्भ देत असतो. संदर्भांसाठी आपण प्रबंध लिहित नाही कधी, लक्षात ठेवा. आपण आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आणि आपल्या मुद्द्याला बळ मिळावं याच्यासाठी संदर्भ देत असतो. पण बरेचदा काय होतं की त्या विषयावर भरपूर लेखन झालेलं असतं आणि तरी सुद्धा आपल्याला एखादाच महत्वाचा संदर्भ आपण त्याच्यातून निवडत असतो. सगळे संदर्भ आपण घेत नसतो, गरजही नसते त्याची. पण या विषयावर काय काय उपलब्ध आहे याची एक अद्ययावत अशा प्रकारची यादी तुम्हाला प्रबंधाच्या शेवटी देता येते आणि तिला आपण संदर्भ सूची म्हणतो. की खूप सारे म्हणजे तुम्हाला 30, 40, 50, 60, 70 पुस्तक, 80, 90 पर्यंत पुस्तकांची यादी जोडता येते, कारण ते उपलब्ध आहे. ते एकत्रित तुम्हाला तुम्ही इतका अभ्यास केल्यानंतर तुमच्या नजरेखालून हे गेलेलं आहे हे कळावं आणि त्या विषयावर काय काय उपलब्ध आहे हे इतरांपर्यंत पोहोचावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. म्हणून ती संदर्भ सूची आपल्याला जोडावी लागते. आणखीन कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. नमस्कार सर. सर, जर दोन ग्रामीण कवी आहेत, एक निरीक्षर आहे आणि एक साक्षर आहे आणि एक वेगळ्या बोलीचा आहे, एक वेगळ्या बोलीचा आहे, तर त्यांचा तोलनिक अभ्यास होईल का? नाही, मराठी भाषेच्याच बोली असतील तर त्यांचा तौलनिक अभ्यास होत नाही.
कारण पूर्णतः म्हणजे काय असतं की पूर्ण तौलनिक साहित्याचा जो अभ्यास आहे त्याचा आधार हा म्हणजे वेगळा प्रांत किंवा वेगळ्या दोन भाषा, कारण त्याच्यामध्ये संस्कृती वेगळी असते पूर्णतः. एकाच प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधल्या ज्या दोन बोली आहेत तरी संस्कृती आपली एकच आहे, संस्कृती वेगळी नाही. तर त्याच्यामध्ये खूप बारीक सारीक खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे जी संस्कृती भिन्नता मी सांगत आहे ती संस्कृती ही एकदमच वेगळ्या पातळीवरची असावी लागते. म्हणजे खूप त्याच्यामध्ये तुम्हाला काही मुद्दे त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकेल की माझ्याकडे त्याचे मुद्देच आहेत. तौलनिक साहित्यामध्ये तुम्हाला म्हणजे इतिहासापासून मानसशास्त्रापासून तर अशा अनेक गोष्टींचा म्हणजे अभ्यास तुम्हाला करता येतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, परंपरा ज्या आहेत, ज्या काही खाण्यापिण्याचे जे काही संस्कृतीमध्ये जे काही वेगळेपण आहे तिथपासून भाषेमध्ये जे काही, कारण संस्कृती सगळी भाषेतून वहन केली जात असते आणि त्या संस्कृतीचा संदर्भ जो आहे तो संदर्भ हा म्हणजे दोन भाषा मध्ये ती पूर्ण, कारण तुमचं सगळं जीवन जगण्याची पद्धतच वेगवेगळी असते. आता एकाच प्रदेशामध्ये राहणारे लोक फार इतक्या वेगळ्या पद्धतीने जगत नाही, कारण त्यांच्या सगळ्या परंपरा, त्यांच्या रूढी, त्यांची जी काही परंपरा आहे म्हणजे पौराणिक कथा किंवा ज्या काही गोष्टी आहेत, लोकसाहित्य असेल, अशा सगळ्या तपशिलांची जी काही भिन्नता असते त्यांचा आपण तुलनात्मक अभ्यास करतो. एकाच प्रदेशातल्या म्हणजे मराठीतल्याच बोली भाषांचा तौलनिक अभ्यास तसा शक्य नाही. हॅलो, हेमंत बागडे सर बोला, प्रश्न विचारा सर. हेमंत बागडे सर. हॅलो सर, नमस्कार. हा बोल. नमस्कार. नमस्कार, बोला बोला. माझा काही प्रश्न नाही, पण हो, आमच्या सारख्या नवसंशोधकांकरता आपण अतिशय उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर. प्रश्न नाही आहे मला. हॅलो, धन्यवाद. हा बोला सर. हॅलो. हा बोला शिंदे सर. हा, माझा एक प्रश्न होता सर. बोला. हॅलो, यायला का सर आवाज? आवाज येतोय शिंदे सर, बोला. हा सर, मी परभणीहून बोलतो. माझा सरांना असा प्रश्न आहे की आपण मुलाखतीच्या अनुषंगाने जे मांडणी केली त्या अतिशय मला खूप आवडली आणि त्याच्यामध्ये फक्त माझा एक असं थोडा प्रश्न होता की आपण जेव्हा तुम्ही असं म्हणालात की पत्रकारितेच्या याच्यामध्ये येऊन आपण थोडस जर एखाद्या लेखकाला असा प्रश्न जर विचारला खोचक आपल्या संशोधनासाठी जो महत्वाचा आहे, तर त्यावेळेला एखादं असं होऊ शकतं का सर की त्या तशा प्रकारचा प्रश्न विचारल्यामुळे तो समोरचा जो लेखक आहे त्या लेखकानं एखाद्या वेळेस आपलं तशा परिस्थितीमध्ये येऊन एखादं मत वगैरे चुकीचं देऊ शकतो का वगैरे, असा काही धोका? नाही, आता कसं आहे की धोक्याचा प्रश्नच नाही. संशोधकांनी काय करायचं असं, संशोधकांनी एक लक्षात ठेवायचं की आपला स्वार्थ आपण लक्षात ठेवायचा या ठिकाणी. म्हणजे कुणी तसं स्वार्थी असू नये, पण या ठिकाणी आपला स्वार्थ काय आहे की त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेणं, आणि जी माहिती त्यांना सांगायची नसते बरेचदा. कारण काय असतं की व्यक्तीचं जे काही चरित्र आहे आता लेखकांचं, ते खूपच आपण आपल्याबद्दल चांगलंच बोलणार ना. आपण आपल्याबद्दल मी काही वाईट केलेलं असेल तरी ते मी का सांगणार, आपण सांगत नाही. एखादेच महात्मा गांधी असतात की जे आपल्या आत्मचरित्रामध्ये आपण काय चुका केलेल्या आहेत ते महात्मा झाल्यानंतर सांगतात. ते सगळ्यांना शक्य नसतं. तर होतं काय की लेखकाचं तसं चरित्र सुद्धा आपल्याकडे लिहिण्याची फारशी अशी पद्धती नाही, आणि ते खूप नाकाच्या सरळ रेषेत जगले असंच दाखवण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या बाबतीत घडत असतो. पण तसं काही नसतं खरं तर. प्रत्येक मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात खाचकाळ्या असतात. सगळं सरळ सरळ आयुष्य कोणाचंही नसतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला विषय जो आहे त्या विषयाला अधिकाधिक खाद्य मिळावं, अधिकाधिक नवीन माहिती, वेगळी माहिती. कारण आपलं कामच आहे संशोधकाचं की नवं शोधून काढणं.
इतरांना जे माहिती नाही ते आपण शोधून काढलं तर त्याला काहीतरी अर्थ राहील, नाहीतर त्या संशोधनाला अर्थ नाही. नाही तर सतीश आपण हा. सतीश हा, वाघमारे नमस्कार सर. सर. वाघमारे सर, प्रश्न विचारा सर. हा, तोपर्यंत मी विचारू सर. जाधव सर विचारा प्रश्न हा सर. डॉक्टर हा, डॉक्टर नमस्कार गजानन सर. जाधव सर. मी डॉक्टर गजानन जाधव, औरंगाबाद. संशोधन बोला. संदर्भात खूप महत्वाची माहिती दिली सर, त्याबद्दल आपले हार्दिक आभार. संदर्भ देताना काही गोष्टी तपासल्या पाहिजेत असं आपण म्हणलेलं आहे. त्यामध्ये प्रकाशन संस्था दर्जेदार आहेत काय, या बाबतीत माझी शंका आहे. सगळ्याच ज्या दर्जेदार प्रकाशन संस्था आहेत त्या सगळ्याच लेखकांचे साहित्य प्रकाशित करतील असं नाही. काही असे लेखक आहेत की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे, परंतु ज्या काही दर्जेदार संस्था आपण मानतो तिथपर्यंत त्यांचं लेखन पोहोचत नाही किंवा ते प्रकाशित करत नाहीये. मग ते स्थानिक बरोबर. पातळीवरील प्रकाशन संस्थेकडे प्रकाशित करतात. मग असे जे काही प्रकाशित झालेले साहित्य आहेत तर आपल्या संशोधनानुसार आपल्याला ते महत्वाचं वाटतं, तेव्हा असे जे साहित्य आहेत त्यांचा आपण संदर्भ आपल्या संशोधन याच्यामध्ये घ्यायचा का? चांगला मुद्दा आहे तुमचा, बरोबर आहे. कारण अनेक लेखकांना म्हणजे मोठ्या प्रकाशन संस्थांपर्यंत पोहोचता येत नाही, ही गोष्ट खरी आहे, अगदी बरोबर आहे. आणि पण मी हे सुद्धा म्हटलेलं आहे की एखादं म्हणजे महत्वाचं पुस्तक असेल, चांगलं पुस्तक असेल आणि ते कमी महत्वाच्या म्हणजे लोकप्रिय असलेल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं असेल तर त्याची मौलिकता त्या पुस्तकावरून आपण ठरवली पाहिजे. कारण काय होतं की बरेचदा आपली स्वतःची पुस्तकं स्वतः छापण्याकडे सुद्धा अनेक लोकांचा कल असतो आणि त्याच्यामुळे संशोधकाला हा सारासार विवेक करता आला पाहिजे, निरक्षीर विवेक करता आला पाहिजे की हे चांगलं आहे की वाईट आहे, म्हणजे हे काय आहे, कसं आहे, त्याची मौलिकता आहे की नाही. शेवटी हे आपल्या विवेक बुद्धीवरच अवलंबून आहे. म्हणजे नुसती प्रकाशन संस्था मोठी असून चालत नाही. तर बरेचदा होतं म्हणजे चांगले उत्तम ज्या प्रकाशन संस्था आहेत ना त्यांच्याकडे एक पॅनल असतं आणि ते फार विचारपूर्वक पुस्तकं छापत असतात, कारण त्यांना त्यांचा दर्जा राखायचा असतो. म्हणून मी तो मुद्दा सांगितला होता की प्रकाशन संस्था सुद्धा आपण बघितली पाहिजे. पण जर त्या विचारांचं किंवा त्या लेखनाचं ची मौलिकता असेल आणि ते उत्तम असेल तर नक्की त्याचा संदर्भ आपण घ्यायला हरकतच नाही, प्रश्नच आहे. सतीश वाघमारे सर. मला वाटतं वाहक सर विचारा सर प्रश्न. हा, नमस्कार सर. माझा प्रश्न असा होता सर की छायाचित्रांचा वापर करू नये हे केवळ आकर्षणापोटी होतं असं आपलं एक विधान खूप महत्वाचं वाटलं. परंतु हे सर एखाद्या लेखकाचा अभ्यास करताना सवंग लोकप्रियता मिळावी म्हणून ते आकर्षणासाठी होतं हे ठीक आहे, पण जेव्हा आपण लोकसाहित्याचा अभ्यास करतो सर तेव्हा मौखिक परंपरेनं आलेलं जे लोकसाहित्य आहे मग त्यातली काही दैवत असतील, काही ठिकाणं असतील, काही स्थळं असतील की त्यांच्याविषयी त्यांच्या कथेमध्ये काही संदर्भ येत असतील तर तिथले काही फोटोग्राफ्स आपल्या प्रबंधामध्ये येणं महत्वाचं वाटत नाही का आपल्याला? हो, अगदी बरोबर. फार छान मुद्दा घेतला तुम्ही. आणि ही गोष्ट बरोबर आहे की लोकसाहित्याच्या संदर्भामध्ये काही दैवत आणि यांचे जे संदर्भ येत असतात तर ते मुळासकट छायाचित्रांसोबत देणं हे अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणजे मी तो जो मुद्दा मांडला होता तो लेखकाच्या संदर्भामध्ये, लेखक कोणाला भेटले, कोणाकोणासोबत कुठे गेले वगैरे असे छायाचित्र खूप असतात. तर ती छायाचित्र देऊन आपल्या संशोधनाला काही उपयोग होत नसतो. पण संशोधनाच्या म्हणजे तुमच्या विवेचनामध्ये जर त्याचा हातभार लागत असेल तर अशा वेळेस ते छायाचित्र नक्की देणं गरजेचं आहे. काही ऐतिहासिक गोष्टी असतात, ऐतिहासिक छायाचित्र असतात, तर त्यांचा वापर तुम्हाला नक्कीच करता येतो, त्याचा उपयोग होतो. आणि कारण शेवटी संशोधनामध्ये आपण हे बघितलं पाहिजे त्याचं उपयोजन आहे की नाही. ते जर छायाचित्र फक्त प्रबंध सजवण्यासाठी त्याचा उपयोग नको, तर त्याचा त्या विवेचनाशी काही संबंध असला पाहिजे, ते त्याच्याशी निगडीत असलं पाहिजे.
आणि त्याचा उपयोग तुमच्या विवेचनामध्ये होत असेल किंवा आणि कारण ते अधिकृत होतं ना. तुम्ही जर विवेचन करताय आणि एखादा ऐतिहासिक छायाचित्र तुम्ही त्याच्यासाठी नमूद करताय त्या ठिकाणी, तर ते अगदी म्हणजे संशोधनाला धरून आहे. आणि ते तुम्हाला म्हणजे विश्वसनीयता त्याच्यातून सिद्ध होत असते आणि अशा वेळेस मात्र ते देणं गरजेचं आहे. अगदी. ऋतुजा चिंचपुरे. नमस्कार सर. ऋतुजा मॅम हा नमस्कार, सर, बोला. पुण्याहून बोलतीये मी. सर, माझा असा प्रश्न आहे की छायाचित्रे हे परिशिष्टामध्ये दिले जावे, तसं त्या चित्रांची संख्या किती असावी, म्हणजे जास्तीत जास्त किंवा कमीत कमी संख्या किती असावी? संख्या आपण अशी सांगू शकत नाही की संख्या किती असावी, पण ती विपुल नसावी, ती मर्यादित असावी. कारण त्या छायाचित्रांचा जर फार उपयोग नसेल तर आपण ती कशाला द्यावीत असा प्रश्न निर्माण होतो. आणि छायाचित्र जर काही तुम्हाला आवश्यक वाटतात तर तेवढीच द्यावी. कारण मग त्याचा परिणाम त्या एकूण प्रबंधावर होतो. जर तुम्ही खूप छायाचित्र त्या परिशिष्टामध्ये टाकायला लागलात तर तो प्रबंध ना तो सुमार दर्जाचा व्हायला लागतो. तर ती नेमकी आणि ज्याला खरंच गरजेचं आहे ते छायाचित्र देणं आणि त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट तुम्ही नजरेत आणून देताय, याच्यासाठी जर असेल तरच ते द्यावं. खूप अनावश्यक छायाचित्रांची गंतरी नकोच. कारण ती मग प्रबंध हा सुमार होत जाण्याकडे त्याची वाटचाल होते. हे लक्षात ठेवा की सजावटीचा भाग होऊ नये. धन्यवाद सर. हॅलो सर, मला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर मिनिट. उमा काळे, नोरोजी वाडिया महाविद्यालय, पुणे. सर, बरेच प्रबंध पाहताना हे लक्षात येतं की परिच्छेद संदर्भ दिलेला असतो, तर तो किती प्रमाणात असावा, किती? आणि दुसरा प्रश्न, काही संशोधक विद्यार्थी माझे आमच्या इथे जॉईन झालेत, तर काही मार्गदर्शकांचा हा अट्टहास असतो की खूप संदर्भ द्या, खूप संदर्भ द्या. जेव्हा एकाच कलाकृतीवरती एखादा विद्यार्थी जर एमफिल करत असेल तर त्या कलाकृतीच्या अनुषंगाने ज्यांनी समीक्षा केली आहे ते संदर्भ वर्तमानपत्रातली आणि मासिकातली कात्रणं देऊ शकतो आणि त्या कलाकृतीमधले काही संदर्भ देता येतील. पण अधिकचे संदर्भ अजून कुठून गोळा करून द्यायचे त्या विद्यार्थ्यांनी, त्यांनाही तो प्रश्न असतो. आणि मग अशा वेळी थोडं मार्गदर्शन करावं असं. बरोबर आहे. विद्यार्थ्यांना हा प्रश्न येतोय, एमफिल आणि एमएच्या विद्यार्थ्यांना वगैरे हा प्रश्न येऊ शकतो की त्यांना थोडे संदर्भ देता येत नाही. मुद्दा असा आहे की खूप संदर्भ द्यावेत हा अट्टहासच चुकीचा आहे. माझं मत असं आहे की संदर्भ तुम्हाला जितके कात्री लावता येत असेल संदर्भांना तेवढी आपण लावण्याचा प्रयत्न करावा. मी मुद्दाम तुम्हाला हेच सांगितलं की संदर्भांसाठी प्रबंध नाही, प्रबंधासाठी म्हणजे आपल्या विवेचनासाठी आपल्याला संदर्भांचा आधार घ्यावा लागत असतो. म्हणजे संदर्भ का घ्यायचा, तर आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, म्हणून आपल्याला आधार पाहिजे असतो, म्हणून आपण संदर्भ देत असतो. आणि म्हणून पानभर जे काही संदर्भ देण्याची जी काही पद्धत आहे ती सुद्धा चुकीची आहे. आणि एक लक्षात परत ठेवलं पाहिजे की संदर्भ देताना त्यातला एक अक्षर सुद्धा आपल्याला बदलता येत नाही. जे संदर्भ आपण अवतरणामध्ये घेत असतो त्याच्यामध्ये एक अक्षर सुद्धा बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण तो संदर्भ जसाच्या तसा आपल्याला उद्धृत करावा लागतो, तो आपला नाही. तो आणि संदर्भ दिल्या म्हणजे तो अवतरण घेतल्यानंतर त्याचा उल्लेख करणं पूर्णतः पृष्ठ क्रमांकासह हे बंधनकारक आहे. ते नाही केलं तर ते तुम्ही चोरलेलं आहे, ते विधान तुम्ही चोरलेलं आहे. वाङ्मय चौर्य या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक होऊ शकते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे संदर्भ देताना सुद्धा आपण ही गोष्ट पाळलीच पाहिजे की संदर्भ हे आपल्या विवेचनाच्या आधारासाठी आहेत, विश्वसनीयतेसाठी आहेत. आणि त्याच्यामुळे खूप संदर्भांची जंत्री देण्याची गरजच नाही. तुम्हाला विवेचन करायचं आहे, तुमचं मत सुद्धा तुमचं महत्वाचं आहे. पण संदर्भांची चर्चा का करतो आपण, कारण पूर्वसुरींनी त्याच विषयावर किंवा त्या बाबतीत काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला आधाराला घ्यावं लागतं. आणि याची चर्चा करून मग आपली सुद्धा मतं मांडावी लागतात. खूप पानभर संदर्भ देण्याची आवश्यकता नाही, गरज असेल तेवढाच संदर्भ आपण दिला पाहिजे. ठीक आहे, आता शेवटचे 2 प्रश्न आहेत. इथं हँड रेस होत आहेत. मला वाटतं वाघमारे सर आणि अनंत मोगल सर यांचे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर त्यांनी प्रश्न विचारण्यासंदर्भात विचारणा केलेली आहे. अनंत मोगल सर किंवा सतीश वाघमारे सर.
नंतर आपण हे सत्र या ठिकाणी थांबूया. सर प्रश्न विचारू काय? हा, विचारा विचारा. सन्माननीय रामटेके सर, नमस्कार. नमस्कार सर, बोला. हा, माझा प्रश्न हा आहे की मला वाटतं परवाच्या दिवशी जे एक व्याख्यान झालं होतं त्या व्याख्यानामध्ये असं म्हटलं गेलं होतं की सगळं माणसं यांची संदर्भ देण्याची पद्धती आता ही आउटडेटेड झालेली आहे. कुठे? म्हणजे आपल्या व्याख्यानमाला जी सुरू आहे याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये की सगळं माणसं यांची संदर्भ देण्याची जी पद्धती आहे ती आता आउटडेटेड झालेली आहे. तर आता नव्यानं मग मराठीमध्ये संदर्भ देण्याच्या कोणत्या पद्धती अस्तित्वात आलेल्या आहेत असा माझा प्रश्न आहे. नाही, मला हे विधान काही म्हणजे पटलं नाही की संदर्भ देण्याची पद्धत आउटडेटेड कशी होणार आहे. संदर्भांशिवाय, रेफरन्सेस शिवाय तुमचं संशोधन होऊ शकत नाही. अशी कोणतीच नवीन पद्धत निर्माण झालेली नाहीये. कारण तुम्हाला संदर्भ म्हणजे कुठलंही संशोधन हे संदर्भांशिवाय होऊ शकत नाही ना. संदर्भ लागतीलच, कारण तुम्हाला आधार घ्यावा लागतो ना कुठल्या तरी गोष्टीचा. आधार तुम्हाला आणि तो मांडावा लागतो. संदर्भ म्हणजे काय आहे तर एखादा वकील कोर्टामध्ये आपली बाजू लढवतो की नाही न्यायाधीशाच्या समोर, तर ती बाजू मांडण्यासाठी त्याला जे पुरावे जोडावे लागतात, कारण पुराव्यांशिवाय त्याची केस उभी राहू शकत नाही. तसंच हे आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. म्हणजे आपलं संशोधन जर आपल्याला उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी पुरावे द्यावे लागतात. पुरावे म्हणजेच हे संदर्भ आहे. आणि तुम्ही पुरावे देणार नाही तर मग तुमचं संशोधन कसं होणार? नाही, नव्या काही संदर्भ देण्याच्या पद्धती मराठीमध्ये अस्तित्वात आल्यात का असं मला म्हणायचं. बरं, नाही नाही, नवीन कोणती पद्धत येणार आहे? संदर्भ देण्याची हीच पद्धत आहे. अच्छा अच्छा. आणि त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत काहीतरी निर्माण झाल्याचं मला तरी माझ्या लक्षात नाही. थोडा मानकर सरांचा प्रश्न या पद्धतीने होता. मराठीमध्ये एक संशोधन देण्याची संदर्भ देण्याची एक पद्धत आहे. ज्याप्रमाणे आपण इंग्रजी भाषेमध्ये संशोधन करतो, हे संदर्भ कसे असले पाहिजे हे UGCच्या ऑर्डिनन्स मध्ये दिलेले आहे. म्हणजे संदर्भ देण्याची एक पद्धत अमेरिकेनं एक पद्धत विकसित केलेली आहे. हिंदी भाषेमध्ये एक पद्धत आहे. मालसे आपण जी पद्धत म्हणलो मराठीमध्ये संदर्भ देताना त्याच्यामध्ये स्पष्टता असायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव, प्रकाशक, आवृत्ती, पृष्ठ क्रमांक, त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेल्या का आहेत का, ही संदर्भामध्ये बाबी अपेक्षित असतात. पण इंग्रजीमध्ये जे ऑर्डिनन्स आलेलं आहे, संदर्भ कशा पद्धतीने असला पाहिजे त्याची एक पद्धत विकसित केलेली आहे. त्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. कालबाह्य झालेली नाही. कालबाह्य झाली म्हणजे ते वेगळं विधान ठरेल. त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आली. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे रामटेके सरांनी सांगितलं की आडनाव अगोदर घ्यायचं की नाव अगोदर घ्यायचं, पुस्तकाचं नाव कशा पद्धतीने घ्यायचं, प्रकाशनचं नाव, त्याच्यानंतर आवृत्ती कोणती आहे आणि पृष्ठ क्रमांक तर देणं गरजेचंच आहे. पण दुसरा असा प्रश्न आपल्याकडून अपेक्षित होता की वाङ्मय नियतकालिकाचा संदर्भ देत असताना त्या वाङ्मय नियतकालिकाच्या संपादकाच्या नावावर ते संदर्भ टाकायचा की त्यामध्ये लेख लिहिणाऱ्या अभ्यासकाच्या नावावर तो संदर्भ टाकायचा, हा वेगळा प्रश्न आहे. आपण त्या संदर्भामध्ये वाङ्मय नियतकालिकाचा संशोधनात वापर कशा पद्धतीने करायचा या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तोलनिक साहित्याच्या संदर्भामध्ये मी वारंवार प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय. या संदर्भामध्ये जे अधिकृत अभ्यासक आहेत मराठी भाषेमध्ये ते डॉक्टर निशिकांत मिरजकर सर आहेत. ते तोलनिक साहित्यावर बोलतील. आज आदरणीय सुनील रामटेके सरांनी संदर्भाच्या संदर्भामध्ये संदर्भ बोलले म्हणजे तासभर याच्यावर बोलता आलं असतं, अनेक उदाहरणं या ठिकाणी देता आली असती. पण संदर्भ आहेत, तक्ते आहेत, आलेख आहेत, संदर्भ सूची आहे, परिशिष्टे आहे, मुलाखती आहेत, छायाचित्रे आहेत. हे प्रबंधाची एक स्ट्रक्चर आहे, एक प्रबंधाची एक रूपरेषा आहेत, एक सजावट आहेत. कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा या संदर्भात सूत्रबद्ध सैद्धांतिक अशी मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर, मराठी विभाग, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ यांच्या वतीनं मी त्यांचे मनोपूर्वक या सत्रामध्ये आभार व्यक्त करतो. आणि हे सत्र म्हणजे प्रश्न अनेक असतील, पहा अनेकांचे स्क्रीनवर हँड रेस होत आहेत. मला प्रश्न विचारायचा, मला प्रश्न विचारायचा, कारण प्रबंध पाहत असताना
संदर्भ कसे दिलेत, किती संदर्भ वापरलेत, परिशिष्टामध्ये किती संदर्भाची नोंद केलेली आहेत, वाङ्मय नियतकालिकाचा संदर्भ कसे दिलेत, वर्तमानपत्राचे संदर्भ कसे देण्यात आलेले आहेत, किती व्यक्तिनाम सूची जोडलेली आहेत, किती तळटीपा दिलेल्या आहेत, हे अनेक प्रश्न, अनेक शंका उपस्थित या संदर्भात होऊ शकतात. पण वेळेचं बंधन आहेत. पुढचं सत्र आपल्याला सुरू करायचं आहे. तर या ठिकाणी हे सत्र जे आमचं 9वी व्याख्यानमाला आज संपन्न झालेली आहेत. पुन्हा एकदा मी डॉक्टर सुनील रामटेके सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आजारी असतानाही, सध्या कोविडचा पिरियड आहे, कोण कधी आजारी होईल सांगता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर सुनील रामटेके सर आले, तासभर मांडणी केली, साधक बाधक चर्चा झाली, अनेक प्रश्न असताना त्यांनी सकारात्मक असे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. मी सरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.